हॅलो गाईज, कसे आहात? आय होप की मजेत असताला. तर छान असं आपण जर डाएट किंवा वेट लॉस करायचं असेल तर हा चला एकदम परफेक्ट आहे. म्हटलं तर एका महिन्यात 10 ते 5 किलो आरामशीर असं वजन कमी होते. खायला पण टेस्टी लागतोच, त्याबरोबर भरपूर असा प्रोटीन पण असा तयार होणारा हा आपला चिला आहे. जास्त नाही, रात्रभर अशी 1 वाटी आपल्याला छान अशी डाळ भिजवून घ्यायची आहे. डाळ छान अशी भिजल्यानंतर जरा फुलली जाते, सो 1 वाटी घेतलं तरीही चालेल. 2 माणसासाठी जर बनवायचं असेल तर 1 वाटी परफेक्ट आहे आणि एका माणसासाठी बनवायचं असेल तर एक छोटीशी वाटी घेतली तरीही चालेल. आता छान असं आपल्याला डाळ नितळून मिक्सरच्या भांड्यामध्ये ॲड करून घ्यायचं आहे. त्याचबरोबर ह्याच्यामध्ये आलं, लसूण आपल्या चवीनुसार आपण याच्यामध्ये ॲड करू शकतो किंवा तुम्हाला असं हे जर आवडत नसेल तर स्किप केलं तरीही चालेल. यानंतर छान असं चवीनुसार मीठ, त्याबरोबर हिरवी मिरची तर ऑफकोर्स म्हणजे ह्याच्यामध्ये यूज करा. छान असा तिखट असल्याशिवाय टेस्ट काय येणार नाही आहे. आणि त्याचबरोबर चिमटभर असं मीठ टाकलेलं आहे किंवा अर्धा स्पून घेतलं तरी चालेल, आपल्या आवडीनुसार किंवा आपल्या चवीनुसार याच्यामध्ये मीठ घ्यायचं आहे. छान असं आपल्याला मऊ अशी पेस्ट बनवून घ्यायची आहे. छान असं रवळसार नाही ठेवायचं, छान अशी बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. यानंतर छोटेसे एका पातेल्यामध्ये आपल्याला हे मिश्रण काढून घ्यायचं आहे. छान असं ढवळून घेतल्यानंतर आपण मस्त असं गरम तव्यामध्ये हे बॅटर टाकून घ्यायचं आहे. पळीच्या साहाय्याने असं गोल गोल आपण कसा तांदळाचा डोसा करतो की नाही, त्याच पद्धतीनं सेम असं करून घ्यायचं आहे. हा डोसा जर अगदी लहान मुलांना जर दिला ना तरी हेल्दी आणि पौष्टिक तर आहे आणि सोबत चवीला पण खूप छान असा लागतो. सो छान असं एका पळीमध्ये भरपूर असा डोसा तयार होतो, म्हणजे भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये हा डोसा तयार होतो आहे. पीठ जास्त आपल्याला घट्ट पण ठेवायचं नाही, जास्त पातळ पण अजिबात नाही करायचं, नाहीतर आपला डोसा आहे तो तुटण्याची वगैरे शक्यता असते. सो मिडियममध्ये ठेवून द्यायचं आहे. अगदी आपण तांदळाचा वगैरे डोसा करतो का नाही, त्याच पद्धतीने ते जर कसं पीठ असतं त्याच पद्धतीने याचं पण आपल्याला चिल्याचं पीठ रेडी करून घ्यायचं आहे. आणि छान असं दोन्ही साईडला व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे. डोसा मात्र आपल्याला बारीक किंवा मिडियम गॅसवर छान असा आलटून पलटून छान असा भाजून घेतला की नाही, छान असा कुरकुरीत व्हायला म्हणजे मदत होते आणि खायला पण छान लागतं. जर मोठ्या गॅसवर जर आपण भाजलं की नाही, खालून करपण्याची वगैरे शक्यता असते आणि आतमध्ये पीठ तसंच कच्चं राहण्याची वगैरे शक्यता असते. सो मिडियम गॅसवर छान असं झाकण लावून असं आपल्याला भाजून वगैरे घ्यायचं आहे. आणि सेकंडला पण तीच प्रोसेस, थोडंसं आपल्याला तेल लावायचं आहे. परत तुम्ही बघू शकता याच्यामध्ये पण मी एकच पळी असं बॅटर टाकलेलं आहे. छान असं डोशासारखं आपल्याला राऊंडिंग करून घ्यायचं आहे. एकदम असं पातळ केलं की छान असं कुरकुरीत होतं. फक्त हा डोसा आहे ना मोठ्या गॅसवर आपल्याला अजिबात भाजायचा नाही. आणि छान असा डोसा टाकल्यानंतर आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे सगळीकडं व्यवस्थित आणि झाकण ठेवून द्यायचं 1 ते 2 मिनटासाठी. यानंतर पलटी मारल्यानंतर पण थोडंसं आपल्याला तेल लावायचं आहे आणि परत एकदा आपल्याला ती प्लेट झाकून ठेवायची आहे आणि छान असा कुरकुरीत होतो. आणि जर आपल्याला मऊ असा पाहिजे असेल तर थोडासा जाडसरच ठेवून द्यायचा, मग छान असा मऊ वगैरे होतोच. आता छान असं मी 2 डोसे करून घेतलेले आहेत आणि तुमच्या भागामध्ये याला चिला बोलतात का डोसे बोलतात ते मला एकदा नक्की कमेंटमध्ये सांगा. छान असे कुरकुरीत 2 डोसे मी तयार करून घेतलेले आहेत. यानंतर हा तिसरा डोसा आहे. काही नाही, तीच प्रोसेस, थोडं तेल लावायचं, 1 पळी बॅटर आपल्याला घालून घ्यायचं आहे तव्यावरती. छान असं 2-2 मिनटानंतर आपल्याला आलटून पलटून भाजून घ्यायचं आहे. सो या ठिकाणी मी छान असे डोसे किंवा चिले तुम्ही काय म्हणतात ती रेडी केलेले आहेत. जर तुम्ही डाएटला जर असाल तर सकाळच्या मॉर्निंगच्या ब्रेकफास्टसाठी हे पोट भरून खाल्लं तरीही चालेल, कारण का हे ना प्रोटीन आपल्याला भेटतंच, त्याबरोबर वेट लॉसला पण खूप ह्याची हेल्प होते. सो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय आणि टेक केअर.